कृषी विभागाच्या 258 जागांचे निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे। एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली तरी देखील हे आंदोलन सुरूच राहणार आहे। कृषी विभागाच्या 258 जागांवरती परीक्षा घेण्यावरती नोटिफिकेशन काढण्याची मागणी आता विद्यार्थी करतायत। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकललेली आहे तरी देखील आता हे आंदोलन असं सुरू राहणार आहे। 258 जागा ज्या कृषी विभागाच्या आहेत त्या जागा काढण्यावरती आता नोटिफिकेशन काढावं अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मंदार, सरकारने यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत, तरी सुद्धा आता विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे त्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करण्यात यावा। म्हणजे जी होणारी परीक्षा आहे जी पुढे ढकलण्यात आली आहे त्या परीक्षेमध्ये 258 परीक्षांचा समावेश करून ही परीक्षा घेण्यात यावी। आपल्यासोबत इथले काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांशी आपण बोलूयात। आणि दुसरीकडे हे जे आंदोलक विद्यार्थी आहेत जे गेल्या 2-3 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना चक्कर आलेली आहे किंवा काही विद्यार्थी आपण पाहतो आहोत या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे इथं वैद्यकीय मदत देखील जी आहे ती बोलवण्यात आली आहे। या आंदोलनाची ज्यांनी सुरुवात केली ते बळीराम डोळे आपल्यासोबत आहेत। बळीराम, मला सांगा की आता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय, आता तुमची नक्की ही जी मागणी आहे 258 जागांची पण परीक्षा घेण्यात यावी त्याबद्दल काही तुम्हाला कळवण्यात आलंय लोकसेवा आयोगाकडून किंवा प्रशासनाकडून? मुळात आजचं जे नोटिफिकेशन आहे ते प्रचंड प्रमाणात संभ्रम निर्माण करतंय असं दिसतंय। त्यांनी सांगितलंय की राज्यसेवा पोस्टपोन करू, तर कृषीच्या जागेचं काही करू हे अजिबात सांगितलं। याचा अर्थ 2 दिवसापूर्वी जे सांगितलं ती वेगळी घेऊ ते तसा अर्थ होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश आहे। दुसरा, स्कीम ऑफ एक्झामचं ते व्हायलेशन होतंय, तसं करता येणार नाही, कायदेशीरदृष्ट्या ते अडकल, तर विद्यार्थ्यांना कुठेतरी फसवण्याचा प्रकार केलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी न हलण्याच्या भूमिकेत आहेत। अच्छा, आता हे जे काही आंदोलक आहेत त्यापैकी आपण बघतोय की काही जणांना अशा प्रकारे भोवळ आलेली आहे, वैद्यकीय मदतीची गरज आहे। अगदी बरोबर आहे सर, पाणी पण नाही पोरांच्या पोटात। लेसबॉल सारखा पोरगा जो इतक्या चांगल्या प्रमाणात काम करतो तो उपोषणाला आहे, सरकारला आयोगाला काही देणं घेणं नाही त्याचं। तर आपण पाहतो आहोत या ठिकाणी असीम सरोदे देखील पोहोचलेले आहेत आणि इतरही आंदोलक विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांशी आपण बोलूयात। या 258 जागांचा जोपर्यंत निर्णय होत नाही, नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहात तुम्ही? हो, नक्कीच। जोपर्यंत 258 जागांचं काही नोटिफिकेशन आयोगाकडून स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी रस्त्यावर उठणार नाहीत। हे आयोगाने जास्त रोष न पत्करून घेता लवकरात लवकर नोटिफिकेशन जाहीर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हे आमची आयोगाकडे भूमिका आहे। त्या संदर्भात संयुक्त पूर्व परीक्षा गट क ब ची अजून जाहीर आलेली नाही। एमपीएससी आयोगाच्या नियोजित वेळापत्रामध्ये ती परीक्षा 16 जूनला होणार होती, परंतु जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट निम्म्याच्या पुढे जाता आला, तरी पण आयोगाकडून अजून संयुक्त पूर्व परीक्षा गट क ब ची जाहीर आलेली नाही। तर आमचे तेही लवकरात लवकर जाहीर टाकावी आणि राहिला प्रश्न 2022 सालच्या विद्यार्थ्यांना अजून नियुक्ती मिळालेली नाही, ती नियुक्ती ही लवकरात लवकर देण्यात यावी आणि जे काही नऊ विद्यार्थी सापडले होते दिव्यांग प्रमाणपत्राचा त्याचाही लवकरात लवकर निर्णय त्यांनी आजच द्यावा। म्हणजे सगळे जे काही विषय पेंडिंग आहेत त्याचे लवकरात लवकर आयोग नोटिफिकेशन देऊन त्यांना दिलासा द्यावा। तर आपण पाहतो आहोत विद्यार्थी या ठिकाणी बसून आहेत, रोहित पवार देखील या ठिकाणी बसून आहेत, इतरही अनेक नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून या ज्या मागण्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतो आहोत या विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती एका अर्थाने जी खालावते आहे। तर आपण या ठिकाणी रोहित पवारांशी संवाद साधूयात। रोहित दादा, आपण पाहतो आहोत की ही जी मुलं आहेत त्या मुलांची प्रकृती खालावते आहे आणि जी मागणी आहे एक ती मान्य झाली आहे, मात्र 258 जागांचा काही निर्णय झालेला नाही। याच्यामध्ये एक तर तुम्ही म्हणजे सरकारने म्हणजे ट्विटच्या माध्यमातून आयोगाने परीक्षा पुढे ढकललेली आहे, पण ती किती पुढे हे अजून सांगितलं नाही, ते सांगण्यात यावं। दुसरं, कंबाईन बद्दल सरकारने नाहीतर मुख्यमंत्र्यांनी कुठेही काही तिथं भाष्य केलेलं नाही, ते करावं। त्याच्याचबरोबर कृषी सेवा परीक्षेबद्दल काय निर्णय घेतला जाणार आहे हे स्पष्टीकरण द्यावं आणि ते लवकरात लवकर द्यावं। आता तुम्ही बघितलं तर या विद्यार्थ्यांची तब्येत अतिशय खालवत चाललेली आहे,
त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती करतो. आपल्यासोबत असीम सरोदे देखील आहेत. असीम जी आपण पाहतो विद्यार्थ्यांचा रोष वाढत चाललेला आहे, निर्णय अर्धवट आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कंबाईनच्या 15,000 जागा वाढवल्या पाहिजे आणि कृषीच्या 280 जागांचा निर्णय घेतला पाहिजे. एकत्रितपणे हा निकाल घेऊन नोटिफिकेशन काढलं पाहिजे, हे आवश्यक आहे. केवळ कोणी एखादा मेसेज पाठवत असेल आणि परीक्षा एक्सटेंड केलं असं सांगत असेल तर ही असंवेदनशीलता आहे. तिथे मुलं बेशुद्ध पडलेले आहेत. ही देशाची युवा ताकद आहे आणि मला वाटते की सरकारने संवेदनशील निर्णय घेतला पाहिजे. मुलं भीक मागत नाही आहेत, त्यांच्या मेहनतीसाठी मार्ग मागत आहेत. ते अभ्यास करायला तयार आहेत, प्रशासकीय सेवेत येण्यासाठी तयार आहेत. देशाची सेवा त्यांना करायची आहे आणि त्यामुळे मला वाटतं की या प्रश्नावर नोटिफिकेशन काढून लेखी तोडगा काढला पाहिजे. तर निर्णय अर्धवट आहे असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. यासोबत काही आंदोलक आहेत. आता तुमचे हे जे सहकारी आहेत तर त्यापैकी अनेकांना भोवळ आली. ऐका, भोवळ येऊ द्या, त्यांचं आंदोलन आम्ही तुटू देणार नाही. आम्ही एक जण उपोषण करणार नव्या जोमानं. त्यांचं धरलं तरी आम्ही स्वतः उपोषण, मी आतापासून उपोषण धरतोय. अन्न पाणी काहीही घेणार नाही माझ्या सहकार्यासोबत. तर हे आंदोलन जसं सुरू होतं तसंच सुरू आहे. आपण पाहिलं तर या शास्त्री रस्त्यावरून अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारी वाहतूक जवळपास 1.5-2 तास बंद आहे आणि कारण विद्यार्थ्यांचा जमाव मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही या ठिकाणी आहे आणि एक निर्णय जरी सरकारने घेतलेला असला तरी कृषी विभागाच्या जागांबाबतचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आणखी काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधूयात. पुन्हा एमपीएससी कडून काही संपर्क करण्यात येतोय किंवा प्रशासनाकडून? पोलिसांशी देखील काही वेळापूर्वी तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी बोलत होता, परंतु काही असा संपर्क वगैरे काही नाही. आम्ही ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेस आमची मागणी होती की ॲग्रीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, आता जे नोटिफिकेशन निघाले त्याच्यामध्ये ॲग्रीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात कसलीही तरतूद नाही. तशीच नंतर आंदोलनातून ही पण मागणी पुढे आली की शेवटची परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्हनुसार, म्हणून 1500 जागा वाढायला मिळाल्या पाहिजे राज्यसेवेसाठी. मग त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करत होतो. बैठकीत मांडलं होतं काल ज्यावेळेस शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी, परंतु ते पण त्यांनी मंजूर केलं नाही. तसेच ग्रुप बी ग्रुप सीची जी कंबाईनची परीक्षा आहे त्याची जाहिरात लवकर आम्ही काढा म्हटलं होतं, ती पण त्यांनी काढली नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप रोष आहे आणि विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. एमपीसीने जी तारीख पुढे ढकलली आहे, पण एमपीसीने विचार करावा की राज्यसेवेची जागा हा 1,500 जागा आली पाहिजे. डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदारच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या सगळ्या भरल्या पाहिजे आणि ॲग्रीच्या 258 जागा त्यात समाविष्ट कराव्या असा निर्णय असंही करून सविस्तर आयोगाने वेबसाईटवर टाकावं. निकी पुढे ढकलली म्हणून ही विद्यार्थ्यांची मागणी नाही. अच्छा, आपण आणखी काही विद्यार्थ्यांशी बोलूयात. जेवढी संख्या आहे तेवढी अजूनही या आंदोलनामध्ये कायम आहे. अपेक्षा आहे तुम्हाला या 258 जागांचा देखील निर्णय होईल, नोटिफिकेशन निघेल? ॲक्च्युली सर आत्ताच राज्यसेवेने ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे, फक्त ट्विट केलेलं आहे आणि ॲग्रीच्या जागा आहेत त्या 258 ते ॲड केलेल्या नाही आहेत आणि कंबाईनचे पण त्यांनी काही अजून अपडेट दिलेले नाही आहे. त्यामुळे ऑफिशियली तर अजून आंदोलन चालू आहे आणि आयोग लवकरात लवकर आम्हाला आश्वस्त करेल की नोटिफिकेशन देईल. थँक्यू. या मागण्या ज्या आहेत त्या 3 दिवसांपासून सुरू आहेत. खरं तर निर्णय आधी होणं अपेक्षित होता, आता झालाय पण तो अर्धवट झालाय असं तुमचं म्हणणं? हो, अर्धवट झालाय. जो कृषीचा 258 जागांचा जो विषय होता तो आयोगाने स्पष्ट केलेला नाहीये. आयोगाला आमची विनंती आहे की कृषीच्या जागांचा चालूच्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करून प्रसिद्धीपत्रक काढावं ही आमची आयोगाला विनंती आहे आणि जागावाढ आणि कंबाईनची जाहिरात लवकर यावी. ज्या जागा वाढणार म्हणले होते त्याचा आणखी निर्णय झालेला नाही. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण इथले हलणार नाही. कंबाईनची आड फक्त एक्झामची डेट पुढे ढकलून उपयोग नाही. आतापर्यंत कृषीच्या ज्या काही जागा आहेत त्याबद्दल आयोगाने नोटिफिकेशन दिलेलं नाही. तसेच कंबाईनच्या जागा असेल, राज्यसेवेच्या जागा असतील, याही आमच्या मागण्या आहेत. त्याही मागण्या लवकरात लवकर आयोगाने मान्य कराव्यात. तोपर्यंत कंबाईनच्या 15,000 जागा लवकरात लवकर आल्या पाहिजे. सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आपण पाहतो आहोत या ठिकाणी या विद्यार्थ्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. अजूनही हे विद्यार्थी त्यांच्या भूमिकांवरती ठाम आहेत. आपण पाहतो आहोत मोठ्या संख्येने पुण्यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येत असतात. लाखोंमध्ये या विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला या आंदोलनामध्ये उतरताना
पाहायला मिळतं आहे. मोठ्या संख्या आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची आणि यामुळं प्रशासनाने एक पाऊल मागं घेत, एमपीसीनी एक पाऊल मागं घेत परीक्षा पुढे ढकलली आहे. खरी मात्र जी दुसरी मागणी आहे की कृषी विभागाच्या 258 जागांचा देखील समावेश व्हावा, ती जोपर्यंत पूर्ण होत नाही, त्याच्याबद्दलचा निर्णय अधिकृतरित्या जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही एमपीसीची तयारी करता? आमचा एकच मागणं, आमचा आज आयोगानं तारीख समोर केलेली आहे. आम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन हवी आहे आणि ॲग्रीची जागा 258 जागा ज्या अजूनपर्यंत ऍड केले ना, आमची एक लाकडी मागणी त्या लवकरात लवकर ते जागा नोटिफिकेशन मध्ये ऍड काढून समोरची लवकरात. सर, कंबाईनची ऍड चांगल्या जाहिरात आलीच पाहिजे. 15,000 जागा आल्याच पाहिजे. 258 कृषी जागा ऍड झाल्याच पाहिजे. राज्यसेवेमध्ये आलीच पाहिजे. 15,000 जागा आल्याच पाहिजे. 15,000 जागा आल्या पाहिजे. कंबाईनच्या लवकरात लवकर ऍड आली पाहिजे. 15,000. 16 जूनला होणारी एक्झाम अजूनपर्यंत नोटिफिकेशन नाही. लवकरात लवकर लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको, हक्काचं हे 15,000 नोकरी पाहिजे. 1500 रुपयासाठी अप्लाय केलं होतं का? हो, केलं होतं अप्लाय, आले नाही अजून. बर, कंबाईनची ऍड आली पाहिजे. 15,000 जागा प्लस आल्याच पाहिजे ही सरकारकडे मागणी आहे. लवकरात लवकर पूर्ण केली. खरं तर आपल्या समाजामधलं एकूण बेरोजगारीचं प्रमाण आणि त्यामुळं या स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे अतिशय मोठं आहे आणि त्यामुळं आपण पाहतो सातत्याने या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत असतात आणि लोकसेवा आयोगाचा कारभार अनेकदा हा भोंगळ कारभार किंवा ढिसाळपणा जो दिसून येतो, त्यातून अनेकदा परीक्षा पुढे ढकलणं किंवा नियोजन चुकीचं होणं हे होत असतं. आपण आणखी काही विद्यार्थ्यांशी बोलूयात. तू तयारी करतोय, कुठल्या गावावरून आलाय? नाशिक. नाशिक. कधीपासून तयारी? गेले 3 वर्ष तयारी करतोय सर. आणि आमची आज प्रमुख 3 मागण्या आजच्या 25ची ऍड पुढे गेली, बरोबर आहे, जाहिरात पुढे गेली, पण मेन म्हणजे कृषीच्या जागा ऍड झाल्या नाही आणि खूप मोठा माप हा कंबाईन आणि राज्यसेवा करणार आहे. तर कंबाईनची 1 वर्ष आली, अजून जाहिरात नाही. 1 वर्ष प्लस 3-4 महिने झाले, तर कंबाईनची मोठी ऍड यावी ही प्रमुख मागणी आहे. बरोबर. तर अमोल, आपण पाहतो आहोत या विद्यार्थ्यांच्या मागण्या सातत्याने ते पुढे ठेवत असतात. या आंदोलनाच्या निमित्ताने या सगळ्या मागण्या एका अर्थाने इफाळून आल्या. एक मागणी लोकसेवा आयोगाकडून मान्य झाली, ती म्हणजे परीक्षा पुढे ढकलण्याची 25 तारखेची. मात्र 258 जागांचा निर्णय जोपर्यंत आयोग घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. आपण पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोठा जमाव आहे. पुण्यामध्ये या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन हाताळणं हे प्रशासनासमोर आणि पोलिसांसमोर सध्या मोठं आव्हान ठरतंय. निश्चित या दुसऱ्या मागणीसाठी आता सरकार कसा प्रतिसाद करते ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मंदार, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि त्या सर्व विद्यार्थ्यांच्या भावना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.